मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वरसेवा, मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार MSN सेकंडमध्ये किंवा MSN फर्स्टमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे ॲट्रोपिन. हा इंजेक्शनबद्दल MSN फर्स्टमध्येच विचारला जातो. हे इंजेक्शन MSN 1मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे ॲट्रोपिन. तर ॲट्रोपिन 5 मार्काला जी टिप्स विचारली जाते. तर GNM सेकंड इयरवाल्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे. तर यामध्ये आपण बघूया ॲट्रोपिन म्हणजे काय. तर यामध्ये बेलाडोना ॲट्रोपिन हे इंजेक्शनच्या स्वरूपात येतात आणि रुग्णांना पण आय ड्रॉपच्या स्वरूपातही दिलं जातं. तर आपण इंजेक्शनबद्दल बघूया. इंजेक्शनच्या स्वरूपात दिलं जातं, हे तुम्ही ॲड करू शकता, मी लिहिलं नाही आहे. तर यामध्ये बेलाडोना या प्रकारातील क्षार व संयुगांचा समावेश होतो. ॲट्रोपिन आहे ना, हे इंजेक्शन आपण IM किंवा IV सुद्धा देऊ शकतो. IM किंवा IV देऊ शकतो. हे तुम्ही ॲड करा, मी केलं नाही आहे. ॲट्रोपिन हे इंजेक्शन आहे, हे IM किंवा IV देता येतं असं तुम्ही लिहू शकता, मेन्शन करा. ठीक आहे, मी केलं नाही आहे. तर तुम्ही पहिल्यांदा हे करताना म्हणजे पुढे ॲड करणं. यामध्ये बेलाडोना या प्रकारातील क्षार व संयुग यांचा समावेश होतो. ॲट्रोपिनमध्ये ब्रॅडिकार्डिया, हृदयगती कमी होणे व उपचार करण्यासाठी ॲट्रोपिनचा वापर केला जातो. हृदयगती कमी होणे यावर उपचार करण्यासाठी ॲट्रोपिनचा वापर केला जातो. तर ह्याच्या पुढे इंजेक्शन लिहा. इंजेक्शनच्या स्वरूपात दिलं जातं. IM किंवा IV देऊ शकतो किंवा ड्रॉप पण येतात ॲट्रोपिनचे, पण ते नाही लिहिलं तरी चालेल. पण इंजेक्शनच्या स्वरूपात ॲट्रोपिन दिलं जातं. IM हे याच्या खाली ॲड करा. मी केलं नाही आहे म्हणून सांगते. तर ह्याचे उपयोग बघूया. ॲट्रोपिनमध्ये ॲट्रोपाईन आहे, जो एक अँटीकोलेजेनिक एजंट आहे. हे लिहायचा उपयोग ह्याचे. अँटीसिओगलॅग ज्यात लाहायचा, जी लाह असे सलाइवा त्याचा प्रवाह रोखण्यासाठी उपयोगी आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे ब्रॅडिकार्डिया, हृदयगती मंदवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. ठीक आहे. चौथा आहे, यामुळे हृदयाचा झटका किंवा अयशस्वी झालेल्या रुग्णांच्या हृदयाचा ठोका सामान्य होतो. त्याच्यानंतर 5वा श्वसन मार्गातील लाळ आणि जास्त स्राव रोखण्यासाठी अनस्थेशियापूर्वी ही शस्त्रक्रियेपूर्वी हे औषध म्हणून वापरले जाते. अनस्थेशिया जेव्हा छोट्या अनस्थेशिया वगैरे देतात, इवन जनरल अनस्थेशिया दिला तरी पण हे इंजेक्शन किंवा ऑपरेशन करण्यापूर्वी दिला जातो. ठीक आहे, इंजेक्शन. त्याच्यानंतर 6वा आहे कीटकनाशक, विषबाधेवर इतर औषधांच्या संयोजन, म्हणजे काही लोक पॉयझन वगैरे घेतात तर त्यांच्यासाठी हे इंजेक्शन दिलं जातं. शस्त्रक्रियेदरम्यान स्नायू शिथिल करणारा प्रभाव उलट करण्यासाठी ॲट्रोपिनचा वापर केला जातो. शस्त्रक्रिया जेव्हा करतात तेव्हा स्नायू शिथिल करणारा प्रभाव उलट करण्यासाठी ॲट्रोपिनचा वापर केला जातो. त्याच्यानंतर श्वसन मार्गातील लाळ, म्हणजे झालं हे श्वसन मार्गातील लाळ जास्त रोखण्यासाठी अनस्थेशिया हे म्हणजे किंवा शस्त्रक्रियेपूर्वी हे औषध म्हणून वापरले जाते. आणि कीटकनाशक विषबाधेवर इतर औषधांच्या संयोजनात स्नायू शिथिल करण्यासाठी प्रभाव उलटा करण्यासाठी ॲट्रोपिनचा वापर केला जातो. तर याचे दुष्परिणाम कोणते आहेत ॲट्रोपिनचे. तर तोंडाचा कोरडेपणा, ड्रायनेस माउथ, त्वचा कोरडेपणा, स्किन ड्रायनेस, म्युकस मेम्ब्रेन कोरडेपणा. ठीक आहे. मोठी बुबुले, डायलेट प्युपल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्लोपिया, द्विदृष्टी. ठीक आहे, द्विदृष्टी लिहा. त्याच्या नाडी जलदकरण, कारण ते ब्रॅडिकार्डियावरती उपचार होतं, मग नाडी वाढू शकते किंवा टॅकिकार्डिया होऊ शकतो ह्याच्याने. उच्च तापमान, हायपरपॅक्सिया, स्थिर नसणे, रेस्टलेसनेस आणि असंतुलित क्रिया, डिसओरिएंटेशन होऊ शकतं ह्याच्यामुळे. आणि आकडी, कन्व्हल्शन आणि श्वसनक्रिया स्थिरीकरण, रेस्पिरेटिव्ह फेल्युअर. ठीक आहे. तर एवढे ह्याचे एवढे ह्याचे दुष्परिणाम आहेत तर ॲट्रोपिनचे. तर तुम्हाला अजून काही नोट्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही हे लिहू शकता. मला जेवढं नॉलेज होतं तेवढं मी तुम्हाला ॲट्रोपिनबद्दल लिहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा होता मला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.